वेलकम टू मनीषा अँड मसाले। चला, आजची आपली रेसिपी आहे बेसन अंडा सँडविच। झटपट असा होणारा नाश्ता आहे हे। तर त्याच्यासाठी आता मी 4 ब्रेड घेतलेले आहेत, 4 स्लाइस आहेत ब्रेडच्या, आणि एकदम लहान मुलाला सुद्धा आवडणारा असा नाश्ता आहे हा। तर त्याच्यासाठी मी थोडेसे व्हेजिटेबल घेणार आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यातल्या। तर मी कॉर्न घेतलेले आहेत, कोथिंबीर, गाजर घेतलेला आहे, टोमॅटो, शिमला मिरची, 2 हिरवे मिरच्या आहेत, बारीक कट करून घ्यायचं एकदम। याच्यामध्ये थोडा कांदाही घेतला तरी छान लागतं। तुम्ही याच्यामधले कुठलेही कमी जास्त जे आवडत नसतील ते नाही टाकले तरी चालतंय। आता त्याच्यासाठी मी बेसन घेतलं 1 वाटी। आता ह्या भांड्यामध्ये आपण बेसन टाकून घेऊया। 1 वाटी आहे हे बेसन। आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी, 1 चमचा मीठ घेतले। मीठ तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। आता आपल्याला हे मिश्रण थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय। याच्यातल्या सगळ्या गाठी फुटल्या पाहिजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं, आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, हे पातळ असं मिश्रण बनवायचं आहे। एकसारखं असं करून घ्यायचंय मिश्रण। अशा प्रकारे पातळ झालेलं आहे, एवढंच पातळ पाहिजेले, जास्त घट्ट नाही ठेवायचं। आता मी तुम्हाला हे चमच्याने पण दाखवते किती पातळ आहे ते। अशा प्रकारे बनवून घ्यायचं, एवढं पातळच पाहिजे, तरच मग छान बनतात आपले सँडविच। आता आपण इथे एक ताट घेतलेलं आहे, थोडंसं पसरट भांडच घ्यायचं, त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेड छान असे बुडवून घेता येतात म्हणजे। आता याच्यामध्ये आपण घेतलेले सगळे व्हेजिटेबल टाकून घेणार आहे। याच्यामध्ये आपण सगळे टाकून घेऊया। ह्याच्यातलं तुम्ही कमी पण करू शकता प्रमाण, तुम्हाला आवडत नसेल जास्त तर। ह्याचं काय माप असं नाही आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती टाकायचे ते टाकू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या टाकलेत, आणि लाल मिरची पावडर घेतलेले 1 चमचा। तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता कमी जास्त। आणि केचप घेतलेले 1 चमचा। केचपमुळे काय होतं, टेस्ट खूप छान लागते सँडविचला आतपर्यंत, खूप छान अशी टेस्ट येते केचपमुळे। अशा प्रकारे नक्की तुम्ही एकदा करून बघा टाकून। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी अंडी टाकणार आहे, 2 अंडी घेतलेले आहेत। तुम्हाला नॉनव्हेज खात नसाल तर डायरेक्ट केलं तरी चालतं। आता हे अंडी आपण फेटून घेऊया। आता हे फेटलेले अंडे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। 1 अंडं टाकलं तरी चालतंय, पण हे व्हेजिटेबल अंडी वगैरे टाकल्यावर काय होतं, मुलांनाही छान असं सँडविच, भाजीपाला आपल्या याच्यामध्ये जातो, अंडं वगैरे पौष्टिक असं सँडविच बनतं हे। आता हे पण आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ब्रेड घेऊया बुडवून। तर ब्रेड पण जास्त असे बुडवायचे नाही, दाबून हलक्या हातानेच थोडेसे फिरवून घ्यायचे त्याच्यावरती। आणि पॅन ठेवलेलं आहे गरम करायला, तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये। आता याच्यामध्ये आपण हे ब्रेड टाकून घेऊया। आणि आता आपले ते जे व्हेजिटेबल आहेत, आता हे फक्त ब्रेडला आपण ते फक्त लागलेले मिश्रण, आता ते व्हेजिटेबल सगळे आपण याच्यावरती टाकून घ्यायचे। व्हेजिटेबल टाकताना त्याच्यातलं मिश्रण जास्त टाकायचं नाही, त्याच्यामुळे काय होणार, एकदम ब्रेड ओला होणार आणि मग आतमध्ये कच्चा राहणार। तर तुम्ही ते असं जाळीच्या चमच्याने पण टाकू शकता, फक्त त्याच्यातलं व्हेजिटेबल, भाज्या असं, म्हणजे का तर आपलं सँडविच आहे व्हेजिटेबल, त्याच्यामुळे छान लागतं मग असं भाज्या त्याच्यावरती पूर्ण भरून टाकल्यानंतर। आणि आता 2 मिनिटं झालेलं आहे, आपण ब्रेड हे केलेलं आहे। आणि गॅस पूर्ण बारीक ठेवायचा, गॅस बिलकुल मोठा करायचा नाही। एकदा ब्रेड आपण तेलामध्ये सोडला की नंतरनं गॅस अजिबात पण मोठा करायचा नाही, नाहीतर मग आतमध्ये कच्चं राहू शकतं ते। आता 2 मिनिटं झालेले आहेत, असं पलटी करून घेऊया। आपल्याला दिसतंच थोडंसं असं गोल्डन कलर आला खालच्या साईडनं की पलटी करून घ्यायचं, आणि दोन्ही साईडने असंच आपण बारीक गॅसवरतीच छान असं भाजून घ्यायचं। म्हणजे बारीक गॅसमध्ये काय होतं, आतपर्यंत छान असं शिजतं, ते कच्चं राहत नाही आतमध्ये।
आणि थोडंसं खोलगटच भांडं घ्यायचं, तवा वगैरे किंवा पॅन वगैरे घ्यायचं. आता याच्यावरती मी चीज खिसून घेणार आहे. आता हे तुम्ही लगेच खायला देणार असाल, डायरेक्ट ताटात देताना खिसलं तरी चालेल. आता मी बाकीचे पण बनवणार आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यावर खिसते. पण ते असं याच्यावर खिसल्यामुळे काय होतं, आपल्या पॅनमध्ये ते चिटकतं थोडंसं खाली पडल्यानंतर. तर आता याच्यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे. आता हे काढून घेते आणि अशा प्रकारे सगळे बनवून घेते. अशा प्रकारे आपलं बेसन अंडा सँडविच तयार झालेले आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.